एवढा महत्वाचा दिवस आहे, काही राहायला नको बाबा. पंचायत व्हायची तिकडे गेल्यानंतर. नाही तर हे घेतलंय, हे 2 3 काही नाही, बरोबर आहे. गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग. व्यवस्था वेळेवर हजर होतोस रे. ते घड्याळचे काटे तुला बघून चालतात, ते काय होतं नक्की? वेळेवर हजर मात्र असतोस तू. ऐका त्यात काय नाही एवढं, म्हणजे आपण आहे ना, आपण मनाशी एकदा ठरवलं ना सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित होतात मला छान माहितीये. आधी हे सगळं ने आणि गाडीत ठेवून दे. ओके. नीट ने. हो हो चाल. अगं बाई गेला का सगळं घेऊन? बरं झालं बाई आवरलं इथलं सगळं, नाही तर मोगाच उशीर नाही झाला. आवरायचं मलाच आहे, पण काही काही माणसं नुसतीच घरात राहतात. कामाच्या नावाने पूज्य आहे, त्यामुळे कुणावर विसंबून राहणार ना मी. अहो पण मी हे काय आवरून आले ना माझं. छान दिसते ना मी. हो नशीबच आहे माझं की पदराला पिन लावायला मला बोलवून नाही घेतलं. माझ्या पदराला पिन लावायला याल तुम्ही? पुढच्या वेळी नक्की बोलवते. तुम्हाला कसं? पुरे झाली का तुझी तयारी? हो सगळी तयारी झाली, आता आपण फक्त निघायचंच बाकी आहे. आणि स्वराजचं आवरलं की नाही? अरे स्वराज आणि प्रीती आवरून दुकानात गेले पण. अरे वा. हो का? बरं आलो, जरा गीतांजलीशी बोलतो. तुम्ही नाही येतात? थांबा इथेच. नाही मी घोडभर चहा घेते. गीतांजली, हॅपी इंडिपेंडन्स डे. गीतांजली, आजचा दिवस आपल्या दुकानाच्या दृष्टीने पण खूप महत्वाचा आहे. आज आपल्या दुकानामध्ये पहिल्यांदाच एक वेगळी गोष्ट घडणार आहे. तुला माहिती आहे, आज आपल्या दुकानात स्वराजने मोठा सेल ठेवलाय. खरं तर माझी उत्सुकता खूप वाढली आहे. आणि मुख्य म्हणजे या सेलची कल्पना, याचं नियोजन सगळं एकट्या स्वराजनी केलंय. मी यावेळी त्याला काहीही मदत केलेली नाहीये. तर हे सगळं सुरळीत पार पडू दे फक्त. गीतांजली, आशीर्वाद आणि शुभेच्छा दे आपल्या मुलाला. निघायचं? बाबा आज तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आज काहीच प्रॉब्लेम होणार नाही. उलट तुम्ही दुकानात गेल्यावर दादाचं काम बघून अजूनच इम्प्रेस व्हाल. बघाच तुम्ही. बाबा पोचायच्यात मी पोचतो दुकानात. अरे राजेश भाऊ, स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला सुद्धा. अरे क्या बात है, क्या बात है. जोरदार तयारी केली. दादा कुठे? दादा, अरे दादा. क्या बात है दादा. मस्त तयारी केली. आज दुकानात जरा वेगळंच वाटतंय. दादा, आजची जी तुझी आयडिया आहे आणि हा सेल आहे, हा बंपर हिट होणार आहे बघ तू. थँक्स. वा, एक नंबर. दादा, ए दादा, अजून कुठे राहिलेत बाबा? कधी येणार ते? आणि त्यांना हे सगळं आवडेल की नाही? आणि नाही आवडलं तर माझ्यावर चिडणार तर नाहीत ना? नाही नाही, आवडेल बाबांना. बाबा प्लीज लवकर या. इकडे इकडे बस एक मिनिट. अरे मी ठीक आहे दादा, मी सांगतो ना, एक मिनिट बस. मी खरंच अरे बस ना दादा, बस. दादा, ए दादा, काय झालंय? हा, हे चेहऱ्यावर 12 का वाजलेत? काही प्रॉब्लेम आहे काय? अरे बाबा याच्यात सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे, काही कमी जास्त होता कामा नये. आणि मला माहिती नाही मी हे केलेलं सगळं त्यांना आवडेल की नाही. काही सुचत नाही रे मला. दादा, एक मिनिट, जरा थंड घे. थंड. उगाच लोड घेतोयस तू. अरे तू सगळं व्यवस्थित केलंय आणि आज दुकान बघ ना, काय चकाचक दिसतंय. सगळं व्यवस्थित सजलंय. अरे आपल्या भावाची मॅनेजमेंट आहे, म्हणजे ती व्यवस्थितच असणार आहे. आणि तू टेन्शनच घेऊ. तू खोल श्वास घे बरं. श्वास घे, श्वास घे. दादा, बाबांना हे सगळं खूप आवडणार आहे, त्यामुळे रिलॅक्स.
असंच होते. हो असंच होणार आहे. हा. ए भाऊ अरे किती छान नातं आहे यांचं. किती समजून घेतात दोघं एकमेकांना. यांच्या नात्याला कुणाची नजर नको लागायला. या ना, या बसा. कोणते झाडं दाखवू तुम्हाला? पटोलामध्ये काही व्हरायटी असतील तर दाखवा. हो आहेत ना, एक मिनिट दाखवते. चल आलो. या वेलकम. स्वराज, अरे वाजलेत किती? सकाळी एवढी गर्दी नाही. खरंच तुझ्या कष्टांची पोचपावती आहे. खूप खूप बरं वाटलं बघ. थँक्यू बाबा. तुला सांगतो, आज माझी खात्री पटली की आपला बिझनेस तुझ्या हातात एकदम सेफ आहे. तुझी सेलची आयडिया तर भन्नाट भन्नाट. चला या. हो. घेऊन या पटकन, या पटकन. तुम्हाला आहे ना खूप पैसे चाललेत, त्यामुळे ह्याच्यात आमचं नाव आलं नाही पाहिजे अजिबात. बिलकुल येणार नाही मॅम. आणि हो, आपण हे सगळं मिळून करतोय हे कोणालाही कळता कामा नये. अजिबात कळणार नाही मॅम. लागा कामाला. हो चला. आई, काय ग? आता पुढचा प्लॅन ऐका.